उल्हासनगर 2 येथील बौद्धनगरमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने भारतीय संविधान दिनानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या निमित्ताने शुक्रवार 28 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी आम्ही भारताचे लोक या मोहिमेअंतर्गत युगक्रांती सांस्कृतिक युवा मंच यांचे आकर्षक सादरीकरण प्रेक्षकांसमोर सादर झाले। कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन वंचित बहुजन युवा आघाडीचे उल्हासनगर पश्चिमचे अध्यक्ष भरत रणदिवे होते। कार्यक्रमास ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज पवार, ठाणे जिल्हा प्रवक्ते सोनू पवार, उल्हासनगर शहर पश्चिम अध्यक्ष शेषराव वाघमारे, महिला आघाडी अध्यक्ष रेखाताई उबाळे, युवा अध्यक्ष उल्हासनगर पूर्व अक्षय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब अहिरे, संघटक प्रकाश शिरसाट, प्रवक्ते सुरेश सोनावणे, शंकर गायकवाड, मुकेश जाधव, उल्हास ढगे तसेच माजी अध्यक्षा संगीता नेतकर, समाजसेविका रंजनाताई रणदिवे, मायाताई शिंदे, वार्ड अध्यक्ष विनोद उघडे, भरत उबाळे, विजय शिंदे, युवराज गायकवाड, अनिल भालेराव यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी व आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बौद्धनगरचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमात संविधान मूल्यांचे जतन, सामाजिक बांधिलकी आणि युवकांच्या सक्रिय सहभागाचा संदेश देत संविधान दिन साजरा करण्यात आला। सर्वांना जय भीम, जय शिवराय। आज वंचित बहुजन युवा आघाडी मार्फत बौद्धनगर उल्हासनगर 2 येथे संविधान गौरव दिन साजरा करण्यात आलेला आहे। शाहीर आकाश पवार यांच्या सर्व शाहिरांनी अतिशय सुंदर असे इथे गाण्याचे सादरीकरण केलेले आहे आणि संविधानाप्रती जनजागृती निर्माण केलेली आहे। आणि आदरणीय भरत रणदिवे युवा अध्यक्ष यांनी खूप असे कार्यक्रमाचे चांगले आयोजन केलेले आहे आणि सर्वच कमिटीला मी खूप खूप शुभेच्छा देते। वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या मार्फत आज युगक्रांती सांस्कृतिक युवा मंच शाहिरी जलसा यांचा हा शाहिरी जलसा इथे आयोजित केला। संविधान दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता। संपूर्ण देशामध्ये सुवर्ण महोत्सव साजरा होतोय संविधानाचा आणि संविधानाची जो काही विचार आहे तो जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम हा गेली 7-8 वर्षापासून हा शाहिरी जलसा करतोय आणि तोच विचार आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या मार्फत इथे पोहोचवण्यासाठी आम्हाला बोलवलं आणि खूप चांगल्या तऱ्हेने कार्यकर्त्यांनी जे काही नियोजन केलं होतं तसेच नागरिकांचा जो काही इथे सहभाग होता तो खूप मोठ्या प्रमाणात होता। आणि मला असंच वाटतंय की अशाच प्रकारे जर विचारांचे कार्यक्रम होत राहिले, विचारांची माणसं जोडत राहिली तर या संविधानाचा विचार नेहमी जिवंत राहील, लोकशाही बळकट राहील। आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून 26 नोव्हेंबर जो संविधान गौरव निमित्त आम्ही 28 तारीख या दिवशी संविधान सन्मान म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला शाहीर जलसा म्हणून युवा क्रांती मंच यांचं शाहीर जलसा या माध्यमातून भारतीय संविधानाचं मौल्यवान गोष्टी व मौल्यवान महत्त्व सांगण्यात आले होतं। त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ पवार साहेब होते। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी तसेच वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते। त्याचबरोबर महिलांची असंख्य संख्या इथे उपस्थित होती। त्याचबरोबर इथे कार्यक्रमासाठी अनेक लांबून सुद्धा काही लोकसंख्या इथे उपस्थित होती आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला भारतीय संविधान निमित्त लोकांना अनेक उद्देशिका त्यांना देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि या निमित्त याच संविधानाच्या माध्यमातून आम्ही लोकांना भारतीय संविधानाचं महत्त्व पटवून दिलं।